तुम्हाला सुवर्णप्राशन संस्कार माहित आहे का? कधी ऐकले त्याच्याबद्दल? सुवर्णप्राशन संस्कार हा आपले जे 16 संस्कार सांगितलेले तर त्यातला एक संस्कार सांगितलेला जो पहिल्यांदा वर्णन केलं बाळ जेव्हा जन्माला येतं तर त्यावेळेला जो पहिला संस्कार केला जातो तो असतो सुवर्णप्राशन संस्कार. 16 संस्कारांबद्दल जे आपण ऐकतो म्हणजे ज्याच्यामध्ये मुंज करणं असतं, अन्नप्राशन करणं असतं, जातकर्म संस्कार असतो, विवाह संस्कार असतो, असे जे 16 संस्कार मनुष्याने आयुष्यभरात करायचे असतात तर त्याची सुरुवात जी होते ती सुवर्णप्राशन संस्कारापासून होते. आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या वनस्पतींपासून सिद्ध केलेल्या तुपामध्ये सुवर्णभस्म ऍड करून ते फक्त पुष्य नक्षत्राला द्यावं आणि त्याच वेळेला ते बनवावं असं ग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे. आणि ते करणं म्हणजे सुवर्णप्राशन संस्कार. तर सुवर्णप्राशन संस्काराचे फायदे काय होतात तर बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली वाढवणं, इम्युनिटी लेवल चांगली मेंटेन करणं, जे ऋतुबदलानुसार आजार होणार आहे तर त्या आजारांची जी कंटिन्युअसली लहान मुलं जी आजारी पडत असतात तर ती कमी प्रमाणात पडणं. त्याच्यानंतर प्रत्येक वयोगटामध्ये सुवर्णप्राशन संस्काराचे फायदे वेगवेगळे राहतात. म्हणजे पहिल्या 3 वर्षांपर्यंत बुद्धिस्मृती एकाग्रता चांगली मेंटेन होते. 3 ते 8 वर्षाच्या वयोगटामध्ये त्यांनी मुलांची वाढ चांगल्या पद्धतीने होते, उंची आणि वजन चांगल्या पद्धतीने वाढतं. 8 ते 16 वयोगटामध्ये मेनली जे मुख्यत्वे करून हार्मोनल चेंजेस घडणार असतात तर ते रेग्युलराइज कशा पद्धतीने होतील ह्याच्यासाठी सुवर्णप्राशन संस्कार चांगला फायदा होतो. म्हणजे ओव्हरऑल बुद्धिस्मृती एकाग्रता वाढवणं ह्याच्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर संस्कार करावा, तोही सुवर्णप्राशन.